नमस्कार. आज आपण अशाच एका महत्वाच्या सणाबद्दल म्हणजे नवरात्री आणि दसरा यावर थोडी सविस्तर चर्चा करणार आहोत. हो. तर या उत्सवांच्या मागच्या कथा काय आहेत, परंपरा कशा आहेत आणि आजच्या काळात त्यांचा काय अर्थ आहे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. म्हणजे फक्त वरवरची माहिती नाही तर जरा मुळाशी जाऊया. नवरात्रीबद्दल बोलायचं झालं तर नवरात्रींचा हा उत्सव आहे देवी दुर्गेच्या 9 रूपांसाठी. अश्विन महिन्यात असतो हा सण. हो, आणि सगळीकडे साजरा होतो. मूळ कल्पना काय तर चांगल्याचा वाईटावर विजय, प्रकाशाचा अंधारावर. या विजयाची सुरुवात होते एका मोठ्या लढाईच्या कथेतून, नाही का? महिषासुरवध. आपण ही कथा खूप वेळा ऐकली. म्हणजे तो फक्त अर्धा बैल आणि अर्धा मानव नव्हता. त्याने खूप मोठी तपश्चर्या केली होती म्हणे. अच्छा. आणि ब्रह्मदेवाकडून त्याला एक खास वरदान मिळालं होतं की त्याचा मृत्यू फक्त एका स्त्रीच्या हातूनच होऊ शकतो. अरे बापरे. म्हणजे त्याला वाटलं असणार की आता आपल्याला कोण मारणार. अगदी. त्याला वाटलं कोणती सामान्य स्त्री आपल्याला काय हरवणार. आणि याच अहंकारातून मग त्याने देवांना पण त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे स्त्री शक्ती त्याला हरू शकते हे त्याच्या डोक्यातच आलं नाही. आणि म्हणूनच मग त्याने देवांना स्वर्गातून बाहेर काढलं आणि तिन्ही लोकांवर म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ सगळीकडे आपलं राज्य सुरू केलं. बरोबर. त्याचं राज्य खूप जुलमी होतं असं वर्णन आहे. यज्ञ वगैरे धार्मिक कार्य बंद पाडली, ऋषीमुनींना त्रास दिला, देव तर अगदी हतबल झाले होते. कारण त्याला कोणी पुरुष देव मारू शकत नव्हता त्या वरदानामुळे. हो, त्यांची शक्ती कमी पडत होती त्याच्यापुढे. आणि मग झाली देवी दुर्गेची निर्मिती. देवांनी एकत्र येऊन आपली शक्ती वापरली. झालं असं की सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले, आपली अडचण सांगितली. मग ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून ठरवलं की आता एकच मार्ग आहे. काय? एका स्त्री शक्तीची निर्मिती करायची. मग प्रत्येक देवाने आपल्यातला अंश दिला. म्हणजे शिवाच्या तेजातून वेवीचा चेहरा बनला, विष्णूंच्या तेजातून बाहू, अरे वाह, ब्रह्मदेवाच्या तेजातून पाय, इंद्राच्या तेजातून कम्मर, असं वेगवेगळ्या देवांच्या अंशातून देवीचं ते रूप तयार झालं. म्हणजे सगळ्या देवांची शक्ती तिच्यात एकवटले. हो ना. आणि फक्त शक्तीच नाही तर शस्त्र पण दिली. शिवाने त्रिशूळ दिला, विष्णूंनी सुदर्शन चक्र, इंद्राने वज्र, अशी सगळी श्रेष्ठ शस्त्र तिला मिळाली. म्हणजे ती सर्वशक्तिमान झाली. आणि मग सुरू झालं युद्ध. हो, महिषासुराबरोबर 9 दिवस चाललं असं म्हणतात. खूप भयंकर युद्ध होतं म्हणे. कारण तो महिषासूर पण असा काय म्हणतात त्याला मायावी होता. वेगवेगळी रूपं घ्यायचा, कधी हत्ती, कधी सिंह. अच्छा, देवीला गोंधळात टाकायला. हो, पण देवीने पण प्रत्येक रूपाचा सामना केला, प्रत्येक हल्ला परतवून लावला. 9 दिवस लगातार युद्ध चाललं. आणि मग 10व्या दिवशी जेव्हा तो परत त्याच्या मूळ रूपात आला तेव्हा देवीने त्रिशूळाने त्याचा वध केला. आणि म्हणूनच तो दिवस विजयादशमी, विजयाचा 10वा दिवस. अगदी बरोबर. आणि हे जे 9 दिवस युद्ध चाललं त्यातच देवीने 9 वेगवेगळी रूपं घेतली होती ज्यांची आपण नवरात्रीत पूजा करतो. बरोबर. छान आहे. आपल्या माहितीमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. सांगाल का थोडं? म्हणजे प्रत्येक रूपाचं काय वैशिष्ट्य आहे? नक्कीच. थोडक्यात सांगतो. पहिली म्हणजे शैलपुत्री. ही हिमालयाची कन्या, म्हणजे निसर्गाची मूळ शक्ती, स्थिरता दर्शवते. दुसरी ब्रह्मचारिणी, तपश्चर्या आणि ज्ञान, संयम आणि ध्येयावर लक्ष ठेवायला शिकवते. अच्छा. तिसरी चंद्रघंटा. तिच्या नावावरूनच कळतंय. हो, तिच्या कपाळावर घंटेसारखा चंद्र असतो. ती शौर्य आणि निर्भयतेचं प्रतीक आहे. बर. चौथी आहे कुष्मांडा. हो, असं म्हणतात की तिच्या हास्यातूनच विश्वाची निर्मिती झाली. म्हणजे ती सृजनाची देवता. अरे वा. पाचवी स्कंदमाता. ही कार्तिकेयाची आई, म्हणजे वात्सल्य, मातृत्व. सहावी कात्यायनी. ही युद्धाची देवता मानली जाते, नाही का? हो, काही जण मानतात की याच रूपात देवीनं महिषासुराचा वध केला. ती क्रोधावर नियंत्रण मिळवायला शिकवते. सातवी आहे कालरात्री. हे रूप जरा उग्र वाटतं. दिसतं उग्र, पण ती फक्त वाईटासाठी काळ आहे. नकारात्मक गोष्टींचा नाश करते. अच्छा. आठवी महागौरी. ही शांत वाटते. हो, एकदम गौरवर्णीय, पवित्र, शुद्धता आणि शांतीचं प्रतीक. आणि शेवटची 9वी सिद्धिदात्री. नावाप्रमाणेच सर्व सिद्धी देणारी, ज्ञान आणि मोक्ष देणारी. खरंच प्रत्येक रूपामागे किती खोल अर्थ आहे. ही फक्त पूजा नाही तर स्त्री शक्तीच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन आहे. आणि या काळात उपवास पण करतात बरेच जण. हो, उपवास हा महत्वाचा भाग आहे. पण तो फक्त अन्न न खाणं एवढाच नाही.
मग आपल्या माहितीनुसार त्यामागे शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचा पण उद्देश आहे. इंद्रियांवर ताबा मिळतो, मन एकाग्र होतं. देवीच्या चिंतनासाठी ते चांगलं असतं. म्हणजे एक प्रकारची साधनाच. आणि पूजा आरती तर असतेच, पण नवरात्री म्हटलं की गरबा आणि दांडिया पण आठवतात. त्याचा काय अर्थ आहे? ते फक्त नाचणं आहे? नाही, तो पण महत्वाचा भाग आहे. गरबा, दांडिया किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात भोंडला, हादगा असतो, हे फक्त मनोरंजन नाहीये. मग काय आहे? ते भक्ती आणि समाजाला एकत्र आणण्याचं प्रतीक आहे. गरब्यात कसं देवीच्या मूर्ती किंवा घटाभोवती गोल फिरतात. हो. तो गोल म्हणजे काय तर विश्वाचं चक्र, आणि देवी मध्यभागी, ती स्थिर शक्ती. दांडिया म्हणजे देवी आणि महिषासुराचं युद्धच दाखवतात. अच्छा, म्हणजे नृत्यातून पण कथा आणि भक्ती. खूपच छान. बरं, या 9 रात्री संपल्या की येतो 10वा दिवस, दसरा किंवा विजयादशमी. आपण मगाशी म्हटलं की हा देवीचा महिषासुरावरचा विजय आहे, पण अजून एक कारण आहे ना या दिवसाला महत्वाचं मानण्याचं. अगदी बरोबर. या दिवसाचं महत्त्व दुहेरी आहे. एकीकडे देवीचा विजय आणि दुसरीकडे याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. हो, सीतेला सोडवलं लंकेतून. त्यामुळे हा 2 मोठ्या विजयांचा दिवस आहे. दोन्हीकडे काय झालं तर धर्माचा अधर्मावर विजय, म्हणूनच विजयादशमी. खरंय, एकाच दिवशी 2 मोठे विजय. म्हणूनच हा एवढा मोठा सण आहे. आणि दसऱ्याला अजून एक खास गोष्ट करतात, सीमोल्लंघन. म्हणजे गावाच्या किंवा शहराच्या सीमा ओलांडून जातात. यामागे पांडवांची गोष्ट सांगतात. हो, आपल्या माहितीत पण आहे त्याचा उल्लेख. पांडवांनी अज्ञातवासात असताना त्यांची शस्त्र एका शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवली होती. हं. अज्ञातवास संपल्यावर याच दिवशी म्हणजे विजयादशमीला त्यांनी ती शस्त्र बाहेर काढली, शमीची पूजा केली आणि त्याच शस्त्रांनी पुढे कौरवांना हरवलं. अच्छा, म्हणून शमीची पूजा करतात दसऱ्याला. पण मग सीमोल्लंघन का करतात? म्हणजे फक्त गावाबाहेर जाऊन यायचं? नाही, त्याचा अर्थ जास्त मोठा आहे. सीमोल्लंघन म्हणजे फक्त गावाबाहेर जाणं नाही, तर आपल्या मर्यादा ओलांडणं, अडचणींवर मात करून पुढे जाणं. म्हणजे नवीन सुरुवात करणं. अगदी. पांडवांनी अज्ञातवासाची मर्यादा ओलांडली आणि विजयाकडे गेले. तसंच आपणही आपल्या आयुष्यातले अडथळे पार करून प्रगती करावी, हा संदेश आहे. जुन्या गोष्टी मागे टाकून नव्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करणं. किती छान विचार आहे यामागे. आणि याच दिवशी अजून एक सुंदर गोष्ट होते. आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतात. आपण लहानपणी खूप करायचो हे. हो, आजही करतात. त्या सोनं वाटण्यामागे काय कल्पना आहे? भरभराट याचं प्रतीक आहे. अच्छा. जसं सोनं मौल्यवान आहे, तसंच आपल्या आयुष्यात सुख, समाधान, यश यावं, नात्यांमध्ये प्रेम वाढावं अशी इच्छा व्यक्त करतात. काही लोक म्हणतात की पूर्वी राजे लढाई जिंकून आले की सोनं वाटायचे, त्याचं हे प्रतीक आहे. परंपरा आणि त्याचे अर्थ खरंच खूप शिकवून जातात. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की हा सण भारतभर साजरा होतो, पण पद्धती वेगवेगळ्या आहेत नाही का? हो, हीच तर आपल्या भारताची खासियत आहे, विविधतेत एकता. म्हणजे बघा, उत्तर भारतात दसऱ्याला खूप महत्त्व आहे. तिथे रामलीला करतात, रामायणातले प्रसंग सादर करतात आणि दसऱ्याला रावणाचा मोठा पुतळा जाळतात. सोबत कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पण. हो, ते टीव्हीवर पण बघतो आपण. पश्चिम भारतात? पश्चिम भारतात म्हणजे गुजरात, महाराष्ट्रात नवरात्रीचा जोर जास्त असतो. गरबा, दांडिया, देवीची स्थापना करून 9 दिवस पूजा, उपवास करतात. आणि पूर्वेकडे बंगालमध्ये? तिकडे दुर्वापूजा हा सगळ्यात मोठा सण आहे. पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा येथे मोठमोठे पंडाळ उभारतात, देवीच्या सुंदर मूर्ती बसवतात. 5 दिवस खूप जल्लोष असतो. त्याला सामाजिक महत्त्व पण खूप आहे तिकडे. आणि दक्षिण भारतात कसं असतं? दक्षिणेत पण दसरा किंवा नवरात्री म्हणतात. कर्नाटकात म्हैसूरचा दसरा तर जगप्रसिद्ध आहे. हत्तींची मिरवणूक असते. तामिळनाडूमध्ये गोलू म्हणून बाहुल्या मांडून पूजा करतात. अरे वा. केरळमध्ये आणि इतर ठिकाणी आयुध पूजा करतात, म्हणजे शस्त्र, अवजारं, पुस्तकं यांची पूजा. विद्येची देवता सरस्वतीची पण पूजा होते. म्हणजे पद्धती कितीही वेगळ्या असल्या तरी मूळ भावना तीच आहे, देवीची पूजा आणि वाईटावर चांगल्याचा विजय. या सगळ्या परंपरांमधून समाजाला काही संदेश मिळतो का? पहिला म्हणजे धर्माचा विजय. कितीही मोठं संकट असो, कितीही वाईट शक्ती असो, शेवटी सत्य आणि चांगलंच जिंकतं, हा विश्वास मिळतो. बरोबर. दुसरा म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान. देवी दुर्गेच्या रूपात आपण स्त्री शक्तीची पूजा करतो. हे दाखवतं की स्त्री फक्त अबला नाही, तर ती शक्ती आहे, संरक्षण करू शकते, नेतृत्व करू शकते. खरंय. आणि तिसरा?
सामाजिक एकता. सणाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, पूजा करतात, नाचतात, एकमेकांना भेटतात. यातून समाजात प्रेम आणि सलोखा वाढतो. हे संदेश खरंच खूप महत्वाचे आहेत. पण आजच्या काळात म्हणजे इतक्या धावपळीच्या जगात या परंपरांचं काय? तरुण पिढी कशी बघते याकडे? की जरी लोकांचं आयुष्य बदललंय तरी या सणांचं महत्त्व कमी झालेलं नाही. लोक अजूनही उत्साहाने भाग घेतात. हो, तरुण पिढी पण खूप उत्साहाने भाग घेते. कदाचित स्वरूप थोडं बदललं असेल. म्हणजे मोठे गरबा इव्हेंट्स होतात, दुर्गापूजेचे पंडाल खूप आकर्षक बनवतात. पण मूळ श्रद्धा आणि उत्साह तसाच आहे. या सणांचा उपयोग चांगल्या सामाजिक गोष्टींसाठी पण करतात. पर्यावरणाला त्रास होणार नाही अशा मूर्ती वापरतात किंवा बेटी बचावसारखे संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे परंपरा टिकून आहेत आणि त्या काळाप्रमाणे बदलत पण आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. चला तर मग आजच्या चर्चेचा थोडक्यात सारांश घेऊया. हो, आपण सुरुवात केली नवरात्री आणि दसऱ्याच्या मूळ कल्पनेपासून, वाईटावर चांगल्याचा विजय. त्यासाठी देवी दुर्गेची महिषासुरावरची गोष्ट आणि रामाची रावणावरची गोष्ट पाहिली. मग आपण देवीच्या 9 रूपांबद्दल बोललो आणि त्या प्रत्येकामागे काय अर्थ आहे हे समजून घेतलं. त्यानंतर सीमोल्लंघन आणि आपट्याची पानं सोनं म्हणून वाटणं यामागचा अर्थ पण पाहिला. म्हणजे नवीन सुरुवात, मर्यादा ओलांडणं, समृद्धीची इच्छा. आणि भारतभरात हा सण किती वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो, पण त्यामागची भावना एकच असते हे पण पाहिलं. म्हणजे हे फक्त धार्मिक विधी नाहीत तर आपली संस्कृती किती समृद्ध आहे, परंपरांमागे किती विचार आहे, हे सगळं दाखवणारे हे उत्सव आहेत. ते आपल्याला एकत्र आणतात. अगदी सहमत. आणि जाता जाता एक विचार येतो मनात की हा जो संदेश आहे वाईटावर चांगल्याचा विजय, हा फक्त सणापुरता न ठेवता आपण आपल्या रोजच्या आयुष्यात कसा वापरू शकतो. म्हणजे आपल्या आयुष्यात पण अनेक अडचणी येतात, आव्हानं असतात. कधीकधी आपल्या आतच काही वाईट विचार येतात किंवा समाजात काही चुकीचं घडताना दिसतं. तर हा जो सणाचा संदेश आहे तो आपल्याला या सगळ्याशी लढायला कशी प्रेरणा देऊ शकतो, आपल्या आतल्या महिषासुरावर किंवा समाजातल्या रावणावर विजय मिळवण्यासाठी यातून काय घेता येईल यावर विचार करायला हवा,